रसिक श्रोते हो, दर्शक हो, मित्र हो, मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून नटरंग कला केंद्र मोडणीम येथे नंदा उमा इस्लामपूरकर संगीत पार्टीशी आपण संवाद साधत आहोत। या मुलाखतीच्या समारोपाकडे आपण वळत आहोत। नंदाजी, लोककला तुम्ही जोपासत आहात, परंतु लोककलेची सेवा करताना, लोककला जोपासताना त्याचबरोबर भविष्यामध्ये तुमचे काही संकल्प असतील, काही योजना असतील, काही सामाजिक कामं करायची असतील, काही कलावंत घडवायचे असतील, तर अशा कोणत्या तुमच्या योजना असतील तर ते आमच्या दर्शकांना सांगा। आमची इच्छा आहे, जशी नंदा उमा आत्तापर्यंत नाव गाजवत आलेत तशा अनेक नंदा उमा तयार झाल्या पाहिजेत। त्यामुळे ही लोककला जपणार, त्यांच्याकडेही राहणार। आणि आता जरी आमच्या पार्टीत मुली आल्या, प्रत्येक गावच्या एक एक मुली येत असतात, ते एक नंबर तयार कलाकार होऊनच जातात। दुसऱ्या पार्टीत त्यांची बदली होत असते, पण याही पुढं अशाच तयार झाल्या पाहिजेत, अशी एक माझी इच्छा आहे। आता कसं आहे, आमच्या जातीत शिक्षण कमी असते, लग्न करून दिले तर तो मुलगा दारोडा असतो, त्याच्यामुळं ओढ जास्त संगीत पार्टीकडं कलात रमली पाहिजे मुलगी, अशी तिची इच्छा आहे। व त्या मुलीने ही कला घेतली तर तिला इज्जत मिळते, आणि नुसती पावडर लावून उपयोग नाही त्याचा। मग वेगळ्या दृष्टीने लोक बघतात। कलाकार मुलगी झाली तर तिला मान हा वेगळा देतातच, आणि ही शिकवण आपल्या महाराष्ट्रात अकलूजवाल्यांनी दिलीच आहे। त्यांची एक फार मोठी शिकवण आणि चांगलं डोक्यात आलं आहे प्रेक्षकांच्या, की कलाकार कसा वागवावा म्हणून। ही एक आम्हाला फार मोठी म्हणजे देणगी दिल्यासारखे त्यांनी दिलेली आहे इज्जतीची अकलूजवाल्यांनी। पण माझी इच्छा आहे, इथून पुढं बी प्रेक्षकांनी आम्हाला दाद द्यावी। तुमच्याकडून काय बिजेगारी मिळेल, काय साठल, त्यातून आम्ही लोकसेवा करत असतो गावाकडे जाऊन, आणि इथंही करतो। भांडेवाले आहेत, धुण्यावाले आहेत, त्यांनाही आम्ही बघत असतो। आम्ही काय फार श्रीमंत नाही, पण आम्हाला काय मिळेल ती त्यांच्याही गरजा भागवत असतो। आणि असे शेवटपर्यंत आमच्या जीवाजीव आमच्या हातपाय चालतात तोपर्यंत आम्ही गरजा भागवतच राहू। आमच्याकडे पैसे नको, काही नको, सगळ्यांचं चाललं पाहिजे, अशी इच्छा आहे। कला शिकवायला म्हणजे इथं कार्यक्रम कुणाचे रेसल चालू असले तर आम्हाला बोलवून नेतात, हे काय ते काय, मन मोकळेपणानं मी शिकवत असते। आदा म्हणा, एखादी लावणी म्हणा, मी कुठली न अपेक्षा ठेवता, त्यांनी नाही बोलवलं बोलवतातच, नाही बोलवलं तर तिथं चुकलं तर मी स्वतःहून जाते, का की ही कला आहे, ही काय पोटात ठेवून चालत नसते, ती बाहेर दुसऱ्याला शिकवलं तर ती कला प्रसिद्ध होती, टिकणार आहे। पण कसं आहे, आत्ताच्या मुलीने का नाही जास्त करून ह्यात काय आलं तरच त्या मुलीला मान आहे। म्हणजे अदाकारी म्हणा, नाचकाम म्हणा, गायन म्हणा, तरच ह्या आत्ताच्या इथून पुढं नुसत्या मुली शोपीस आणून काही उपयोग नाही। ते तात्पुरतंच चालणार, 1-2-3 वर्ष चालणार, परत ती घरीच बसून राहायला लागणार। पण मुलींनी बी ही कला जोपासली पाहिजे, त्यात त्यांना आवड पाहिजे, तरच कलाकाराला किंमत नाही। कलाकाराला काय, कलाकाराला शून्य किंमत आहे, कला असली तरच कलाकार आहे तो। पण मुलींनी बी मनापासून त्यात म्हणजे मन ओतलं पाहिजे, शिकलं पाहिजे, कष्ट घेतले पाहिजे, तरच नाव होणार। आत्ताच्या मुलींनी सकट ही आत्ताची जी कला आहे त्याच्यामुळंच आपल्याला मान आहे, नाहीतर आपल्याला मान नाही आहे। देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी, तर त्या देणाऱ्या हातामध्ये नंदा उमा इस्लामपूरकर यांचेही हात आहेत। त्यांच्या परीने ते इतरांना लोककला शिकवतात। त्याचबरोबर आलेल्या पुंजीमधून, आलेल्या 4 पैशामधून त्यांना जेवढं शक्य आहे तेवढं दानधर्म करण्याचं दातृत्व त्यांच्याकडे आहे, आणि तो संकल्प ते आयुष्यभर जपणार आहेत, जोपासणार आहेत। त्यांच्या या संकल्पास पुन्हा एकदा शुभेच्छा देऊ, आणि त्यांना नुकताच शाहीर पठ्ठेबापूराव हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करूयात आणि थांबूयात। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद।